पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथील महिला तलाठी वर्षा काकुस्ते या 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना धुळे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत। याबाबत सविस्तर वृत्त अशी की शिवरे दिगर येथील वीटभट्टी चालक यांना मागच्या वर्षी आपल्या व्यवसायासाठी गौण खनिजाचा परवाना मिळावा म्हणून तेथील तलाठी वर्षा काकुस्ते यांच्याकडे 25,000 रुपये रोख रक्कम जमा केली होती। मात्र सदर व्यक्तीला परवाना न देता पुन्हा 25,000 रुपयांची मागणी यावेळी महिला तलाठी यांच्याकडून करण्यात आली होती। याबाबत सदर व्यक्तीने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आपली तक्रार दाखल केली। या संदर्भात केलेल्या चौकशीत महिला तलाठी वर्षा काकुस्ते यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात पारोळा पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रुपाली खांडवे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, प्रवीण मोरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली। प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट, मानवहित न्यूज, जळगाव।